सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, मी सौ सुनीता युवराज चव्हाण आपले सहर्ष स्वागत करीत आहे। कसे आहात आपण? मजेत आहात ना? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिली गणित विषयामधील तिसरा घटक आधी नंतर हा भाग शिकूया। अध्ययन निष्पत्ती म्हणजेच या पाठातून आपण काय शिकणार आहोत? तर आधी नंतर हा संबोध समजणे, आधी नंतर यावर आधारित चर्चा करता येणे, विविध उदाहरणाद्वारे आधी नंतर हा संबोध समजून घेणे। चला तर मग आपण सुरुवात करूया। आधी घडणाऱ्या कृती खालील चौकट रंगव। मुलांनो, या चित्राकडे बघा। पहिल्या चित्रातील हा मुलगा टूथब्रशला टूथपेस्ट लावत आहे, तर दुसऱ्या चित्रात तो दात घासत आहे। बाळांनो, रोज सकाळी आपण उठल्यावर काय करतो? बरोबर, आपण उठल्यानंतर दात घासतो। दात घासण्याआधी टूथब्रशवर टूथपेस्ट लावावी लागते। टूथब्रशवर टूथपेस्ट लावणाऱ्या मुलाच्या चित्राखालील चौकट आपण रंगवूया। नंतर घडणाऱ्या कृती खालील चौकट रंगव। बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला नंतर घडणाऱ्या कृती खालील चौकट रंगवायची आहे। त्यासाठी आता हे खालील चित्र बघा। एक ताई हेल्मेट घालते, दुसऱ्या चित्रात ती स्कूटी चालवत आहे। ही ताई स्कूटी चालवत आहे, पण त्याआधी तिने काय केलं? बरोबर, तिने हेल्मेट घातलं। खूप छान। आपण सुरक्षित राहण्यासाठी आधी हेल्मेट घालतो आणि नंतर स्कूटी चालवतो। म्हणजेच आधी हेल्मेट आणि नंतर स्कूटी चालवणे। म्हणून आपण स्कूटी चालवणाऱ्या ताईखालील चौकट रंगवूया। आता आपण कोणत्या गोष्टी आधी आणि कोणत्या गोष्टी नंतर करतो त्या संदर्भाने चर्चा करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण जेवणाला बसण्यापूर्वी आधी हात धुतो आणि नंतर जेवण करतो। आधी पायात चपला घालतो आणि नंतर बाहेर जातो। अभ्यास करण्याआधी आपण आधी पुस्तक काढतो आणि नंतर वाचन करतो। आधी शर्ट घालतो, नंतर बटन लावतो। आधी कपडे धुतो, नंतर कपडे वाळवतो। मूल्यमापन। विद्यार्थी मित्रांनो, फोन करण्याआधी आणि नंतर आपण काय करतो बरं? अगदी बरोबर, आपण आधी नंबर डायल करतो आणि नंतर फोनवर बोलतो। दुकानात जाण्याआधी आणि नंतर काय करतो आपण? सांगा बघू। अगदी बरोबर, दुकानात जाण्याआधी आपण पैशांची पर्स घेतो आणि नंतर खरेदीला जातो, म्हणजे दुकानात जातो, शॉपिंगला जातो। आपण काही निसर्गाशी संबंधित उदाहरणं देखील पाहूया, जी आधी नंतर या घटनांवर आधारित आहेत। आधी आकाश ढगाळलं आणि नंतर पाऊस पडू लागलं। आधी बियाणं पेरलं आणि नंतर झाड उगवलं। आधी सूर्य उगवला आणि नंतर आभाळ उजळलं। या घटना आपण निसर्गात बघतो ना विद्यार्थी मित्रांनो, त्यातील क्रमही तुम्ही नीट लक्षात ठेवायचा आहे हां। तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण काही खेळ आणि कृतीवर आधारित उदाहरणं देखील पाहूया। बघा, आधी आपण होडी बनवतो आणि नंतर ती पाण्यात सोडतो, आहे की नाही? चला विद्यार्थी मित्रांनो, आता या घटकावर आधारित गृहपाठ लिहून घ्या। आधी आणि नंतर लिहा। आईने पाणी गरम केलं, मी आंघोळ केली। यातील आधीची घटना कोणती आणि नंतरची कोणती ते लिहा। मी वह्या पुस्तकं घेतली, मी शाळेला गेलो। आधी आणि नंतरची घटना लिहा।
हा गृहपाठ विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पूर्ण करायचा आहे आणि तो तुमच्या शिक्षकांना दाखवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तसेच पुढील पाठावरील नोटिफिकेशन लवकरच मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढील पाठात. तोपर्यंत बाय बाय.